या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। नाशिक येथील त्र्यंबकेश्वरला साधू महंतांच्या बैठकीच्या कव्हरेजला गेलेल्या 3 पत्रकारांना गावगुंडांकडून बेदम मारहाण करण्यात आली। या घटनेचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला। नाशिक जिल्ह्यातील पुढारी न्यूजचे किरण ताजणे, झी 24 तासचे योगेश खरे, साम टीव्हीचे अभिजित सोनवणे यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आलाय। सदर घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावगुंडांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत। पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गावगुंडांवर कारवाई न झाल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांनी दिला। सर, नाशिक जिल्ह्यामध्ये 3 वृत्तवाहिनीच्या पत्रकारांना बेदम मारहाण झालेली आहे। या घटनेकडे कशा पद्धतीने पाहताय? नाशिक येथे 3 पत्रकारांवरती भ्याड हल्ला करण्यात आला आहे गावगुंडाकडून। त्याचा मी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो। नाशिक येथील त्र्यंबकेश्वरला साधू महंताच्या बैठकीच्या कव्हरेजला जात असताना स्वामी समर्थ केंद्राच्या कमानीजवळ वाहनांच्या प्रवेशाची पावती करत असताना गावगुंडाकडून पुढारी न्यूजचे किरण ताजणे, जी 24 तासचे योगेश खरे, साम टीव्हीचे अभिजित सोनवणे यांना गावगुंडांकडून जबर मारहाण करण्यात आलेली आहे। सध्या हे तिघही शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कानावर ही गोष्ट मी घातलेली आहे आणि त्यांनीही याची चौकशी सुरू केलेली आहे। माननीय मुख्यमंत्र्यांना माझं हेच मागणं आहे की या गावगुंडांवरती पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, कडक कारवाई या गावगुंडांवरती करण्यात यावी। जर हा गुन्हा पत्रकार संरक्षण कायद्याचा गुन्हा जर दाखल नाही केला तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मी आज शासनाला देत आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।